वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चारही बाजूनी सर्व पक्षीय महिला नेत्यांनी महिला आयोगच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर वैष्णवीची जाव मयुरी यांनी ज्या वेळेस या हगवणे कुटुंबाविरुद्ध तक्रार केली होती, तिला मारहाण झाली होती, तिचे कपडे फाडले होते, त्यावेळेसच रुपालीताई चाकणकर यांच्या महिला आयोगाने कडक कारवाई केली असती हगवणे कुटुंबावर, तर आज वैष्णवी जिवंत असती। त्याचबरोबर अनेकांचं म्हणणं असं पण आहे की नटापटा जगा मगा आणि फक्त मला बघा असं रुपाली चाकणकर यांचं धोरण राहिलं आहे आणि ते एक पार्ट टाइम महिला आयोगचे अध्यक्ष आहेत। ते इतर वेळेस पक्षाचं काम करत असतात, त्यामुळे महिला आयोगच्या पदावर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी रोहिणी खडसे जे त्यांच्या विरोधक आहे यांनीही केली आहे। त्याचबरोबर करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे की 35,000 महिलांचे तक्रारी अजूनही पेंडिंग आहे महिला आयोगाकडे। तसंच 35,000 पीडित महिलांना घेऊन मी महिला आयोगच्या विरोधात आंदोलन करणार आहे, रुपालीताई चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे अशीही त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर रुपालीताई चाकणकर यांच्याच पक्षातील रुपालीताई पाटील ढोंबरे यांनीही असं म्हटलं आहे की जर महिला आयोगाने योग्य कामगिरी केली नसेल, योग्य कारवाई केली नसेल, तर त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला तिथं राहण्याचा अधिकार नाही आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर यांचं पण म्हणणं आहे की रुपालीताई चाकणकर यांना खूप माज आले आहे, ते इतर महिलांना चिल्लर वगैरे असं संबोधित करत आहेत, त्यामुळे त्यांनी पहिला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर हा माज दाखवावा। कामगिरी तर काहीच करत नाही, फक्त नटापटा करून हे इकडे तिकडे फिरत असतात अशी ही बोचरी टीका पेडणेकर यांनी चाकणकर यांच्यावर केली आहे। काय वाटते तुम्हाला? रुपालीताई चाकणकर यांनी हगवणे कुटुंबामधील जे वाद सुरू झाला होता मागील 4-5 वर्षापासून, त्यामध्ये पक्षपातीपणा करून हगवणे कुटुंबाला पाठीशी घातलं का? मयुरी हगवणे यांनी ज्यावेळेस तक्रार केली होती त्याच वेळेस त्यांनी कारवाई केली असती तर कदाचित आज वैष्णवी हगवणे ही जिवंत असती। जे अनेक जण म्हणत आहेत ते सत्य आहे की नाही आहे? काय वाटते? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।